तुमच्या अशा फुगणाऱ्या चपात्या बनत नाहीत का, किंवा तुम्हाला चपात्या बनवता येत नाहीत, त्यांच्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना येतात त्यांच्यासाठी बरंच आहे, पण ज्यांना येत नाहीत त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. सर्वात प्रथम तर मी पीठ चाळून घेतलं, त्यात मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि सर्व एकजीव केलं आणि चांगलं असं पीठ मळून घेतलं. पीठ मळून झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं साईडला, जेणेकरून चपाती मस्त फुगते. असं चांगल्या प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर एक म्हणजे आपण जेवढी मोठी चपाती बनवू शकतो तेवढा मोठा गोळा घ्या, जेवढं आपल्याला जमते तेवढं, आणि दोन्ही साईडून पीठ लावून घ्या त्या गोळ्याला. आणि मग तुम्ही बघू शकता दोन्ही साईडून मस्त असं पीठ लावलेलं आहे. चपाती बनवण्यासाठी आता गोळ्याला नीट लाटा, अलटून पलटून लाटा दोन्ही साईडून, की जेणेकरून चपाती चांगली फुगेल. मेन म्हणजे आता ह्याला तेल लावायचं. अशाच प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूनी चपाती लाटली ना आणि तेल लावलं तर चपाती मस्त होते. तर तुम्हाला दाखवते बघा. आता मी तेल लावते. तेल लावून झाल्यानंतर ना आता मधून फोल्ड करणार आणि फोल्ड केल्यानंतर तिकडेही तेल लावणार. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूलाही आता मी तेल लावते. तर तुम्ही पण अशाच प्रकारे तेल लावून चपाती बनवा. खूप मस्त चपाती होते, खायलाही चांगली लागते. आणि इथून पण आता मी मधून फोल्ड करणार, म्हणजे हे 3 वेळा मी फोल्ड केले. तर मी अशा प्रकारे चपाती बनवते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने चपाती बनवता मला कमेंट करून सांगा. तर मी त्रिकोण टाईपमध्ये चपाती गोल करते बघा. अशा प्रकारे त्रिकोण केलाय. त्रिकोण केल्यानंतर ना मी तिन्ही साईडून लाटते बघा. तिन्ही साईडून लाटणार गोल गोल फिरून. तर तुम्हीही अशा प्रकारे चपाती लाटा, जेणेकरून खायलाही चांगली लागते, कडक लागत नाही, वातड पण होत नाही. तर तुम्ही बघू शकता मी 4 साईडून चपाती लाटते. आता अशी चपाती लाटून झाल्यानंतर आहे ना, जर तुम्ही ती चपाती आहे ना आधीच पलटी मारू नका. त्याच्या आधी पीठ टाका, नंतर पलटी मारा बघा. असं पूर्ण पीठ लावून झाल्यानंतर ना पलटी मारा. एका साईडला जर पीठ लागलं असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही ते पीठ काढू शकता हाताने आणि मग लाटा. एका साईडला कधी कधी चिकून जास्त लागतं, तर ते असं हाताने काढायचं पीठ, म्हणजे सगळ्या बाजूला पण ते पीठ लागतं. आणि असंच म्हणजे पलटी पण मारू शकता, कारण की त्या बाजूला पीठ असतं. तर तुम्ही पण अशी गोल लाटा चपाती, 4 साईडून गोल लाटा आणि सगळीकडे समांतर लाटा. इथे जाड तिथे पातळ असं नाही बघा. मी कशी अलटून पलटून चपाती दोन्ही साईडून लाटते आणि समांतर लाटते चपाती. इथून जाड नाही तिथून जाड नाही, अशी मस्त चपाती झालेली आहे. तर तुम्ही पण अशाच प्रकारे चपाती लाटा. तर कोणाकोणाला समजतच नाही की चपाती कशी लाटावी, सुरुवात कुठून करावी लाटताना. त्रिकोण चपाती बनवताना मेन म्हणजे तर त्रिकोणच बनवून जाते कोणाकोणाची चपाती. तर मी जी स्टार्टिंगला प्रोसेस सांगितली ना तशीच लाटा, 1 नंबर चपाती होईल. आता चपाती माझी झाली आणि मी तव्यात टाकते चपाती. तर भाजायची कशी हे तुम्हाला ते पण दाखवते. खूप बायकांचा असा प्रॉब्लेम होतो की चपाती भाजताना तव्याला चपाती चिपकते आणि खराब होऊन जाते. तर हे टाळण्यासाठी आहे ना, तुम्ही सर्वप्रथम हाताला तेल लावा किंवा कांद्याला तेल लावा आणि ते तेल लावून पूर्ण तव्याला पसरवा. पूर्ण लावा तव्याला तेल, जेणेकरून चपाती चिपकणार नाही तव्याला. खूप मस्त चपात्या होतील, खराब पण होणार नाही. आता चपाती माझी झाली आणि मी तव्यात टाकते चपाती. तर भाजायची कशी हे तुम्हाला ते पण दाखवते. अशा प्रकारे बरोबर पसरवून चपाती मी तव्यात टाकलेली आहे. तुम्ही पण असंच चपाती टाका आणि गॅस फास्ट करा. नेहमी लक्षात ठेवा चपाती भाजताना गॅस कधी फास्ट असावा, जेणेकरून चपाती सगळीकडून भाजून निघेल, शेकून निघेल. ही चपाती भाजेपर्यंत मी दुसरी चपाती बनवायला घेते. तोपर्यंत तव्यातली चपाती शेकून निघेल आणि मग पलटी मारेल. तर हा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. चपाती शेकताना मी कधी पण चपाती गोल गोल फिरवते, जेणेकरून चपाती फुगते मस्त. तर तुम्हाला दिसला आता मी पलटी मारल्यानंतर कशी चपाती फुगते. या साईडून ते मी गोल गोल फिरवणार चपाती, तर दुसऱ्या साईडून पण मस्त असं भाजून निघेल चपाती शेकून. तुम्ही बघा. आता मी तेल लावते, चांगलं असं सगळीकडून तेल लावून घेते चपातीला आणि चपातीला तेल लावून झाल्यानंतर पलटी मारते. पलटी मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडून पण चपातीला तेल लावते. इथून पण चांगल्या प्रकारे तेल लावून झाल्यानंतर पलटी मारणार चपाती. तर या साईडून तुम्ही बघा किती मस्त चपाती भाजलेली आहे. मस्त अशीच मस्त चपाती भाजून घ्या तुम्ही. चपाती भाजेपर्यंत दुसरी चपाती करायला घ्यायची. चपातीचा गोळा लाटताना मध्ये मध्ये तव्यातल्या चपातीकडे लक्ष द्यावे, जेणेकरून तव्यातील चपाती करपू नये म्हणून. आता ही मी चपाती पलटी मारलेली आहे. पलटी मारून झाल्यानंतर मधूनच मी फोल्ड करते, कारण की ही चपाती भाजली या साईडून पूर्ण एका बाजूने. दुसऱ्या बाजूने पण फोल्ड केले, त्या साईडून भाजले आणि दुसऱ्या साईडच्या चपाती थोडी कच्ची होती म्हणून भाजते ती. तशीच तुम्ही या प्रकारे भाजा चपाती आणि
ठेवून द्या मस्तपैकी. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चपातीबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट करा.